नमस्कार मित्रांनो, मी वर्षा आणि आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं? नाउन आणि त्याचे टाइप्स. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नाउन केसेस. तर आजचा टॉपिक आहे नाउन केस. नाउन केसेस म्हणजे काय? तर नाउनचा वाक्यातील इतर शब्दांशी किंवा वर्बशी असलेला संबंध दर्शवतो तो संबंध म्हणजेच नाउन केसेस. तर अशा या नाउन केसेसचे 4 प्रकार आहेत. तर ते बघूया. नॉमिनेटिव्ह केस, पहिला प्रकार म्हणजे नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझेसिव्ह केस, व्होकेटिव्ह केस. आता या ऑब्जेक्टिव्ह केसचे आणखी 2 प्रकार होतात, तो म्हणजे डेटिव्ह केस आणि अॅक्युजेटिव्ह केस. आता या व्यतिरिक्त आपण आणखीन 2 केसेस आपण बघणार आहोत इथे, ते म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब आणि केस इन अपोजिशन टू ए नाउन. आता यानंतर आपण नॉमिनेटिव्ह केस हा जो पहिला प्रकार आहे त्याविषयी डिटेल बघणार आहोत. नॉमिनेटिव्ह केस म्हणजे काय? तर सब्जेक्ट ऑफ द वर्ब. सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे काय? इट कम्स बिफोर द वर्ब. म्हणजे जे नाउन असतं वाक्यामधलं ते वर्बच्या आधी लिहिलेलं असतं, सब्जेक्टच्या ठिकाणी लिहिलेलं असतं, त्यालाच नॉमिनेटिव्ह केस असं म्हणतात. आता एक्झाम्पल बघा. द चिल्ड्रन आर प्लेइंग. आता या ठिकाणी द चिल्ड्रन आर प्लेइंग, वर्ब काय आहे? आर प्लेइंग. काय आहे? आर प्लेइंग. मग हु आर प्लेइंग असा जर आपण प्रश्न केला तर उत्तर काय मिळालं आपल्याला? द चिल्ड्रन. काय उत्तर मिळालं? चिल्ड्रन. म्हणजे चिल्ड्रन हे काय झालं? सब्जेक्ट. चिल्ड्रन हे काय झालं? सब्जेक्ट. आर प्लेइंग या वर्ब साठी आलेला सब्जेक्ट चिल्ड्रन हा झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे? नॉमिनेटिव्ह केस म्हणतो आपण याला. चिल्ड्रन हा काय झाला? नॉमिनेटिव्ह केस. आता दुसरं उदाहरण बघूया. प्रीती लव्स कुकिंग. या ठिकाणी लव्स हे काय झालं? वर्ब. मग हु लव्स कुकिंग? प्रीती लव्स कुकिंग. म्हणजे या ठिकाणी प्रीती हे काय झालं? सब्जेक्ट झालं. मग इथे सुद्धा प्रीती हे नॉमिनेटिव्ह केस मध्ये आहे. यालाच नॉमिनेटिव्ह केस असं म्हणतात. म्हणजे काय? तर हुने जेव्हा आपण क्वेश्चन करतो आणि त्याचं आन्सर येतं हुने क्वेश्चन केल्यानंतर, तर त्यावेळेला ती नॉमिनेटिव्ह केस असते. म्हणजे हु लव्स कुकिंग? प्रीती लव्स कुकिंग. हु आर प्लेइंग? चिल्ड्रन आर प्लेइंग. म्हणजे जेव्हा हुने क्वेश्चन केल्यानंतर आलेलं जे आन्सर असते ते नॉमिनेटिव्ह केस असतं. आणि इथे बघा की आर प्लेइंग हे वर्ब आहे, लव्स हे वर्ब आहे, तर सब्जेक्ट हा वर्बच्या आधी येत असतो. म्हणजे इट कम्स बिफोर द वर्ब. म्हणूनच याला सब्जेक्टिव्ह केस असं देखील म्हणतात. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह केस. आता ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय? ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. म्हणजे हे नाउन जे आहे ते ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून काम करत आहे. म्हणजे वर्बच्या नंतर येतं. आपण पहिले काय बघितलं होतं? सब्जेक्टिव्ह केस बघितली, म्हणजेच नॉमिनेटिव्ह केस बघितली, ती वर्बच्या आधी लिहिल्या जाते आणि ऑब्जेक्टिव्ह केस ही वर्बच्या नंतर येत असते. आता एक्झाम्पल बघा. आता इथे बघा, द चिल्ड्रन आर प्लेइंग क्रिकेट. मग या ठिकाणी क्रिकेट हा काय झाला? ऑब्जेक्ट झाला. आता हे देखील एक नाउन आहे. क्रिकेट काय आहे? नाउन आहे, पण वर्बच्या नंतर आलेला आहे. म्हणजे ऍज अ ऑब्जेक्ट इथे वर्क करत आहे. क्रिकेट हे देखील एक नाउन असून वर्बच्या नंतर आल्यामुळे काय झालं? ते ऑब्जेक्ट म्हणून काम करत आहे. तर द चिल्ड्रन आर प्लेइंग क्रिकेट, तर इथे झालेली आहे ही ऑब्जेक्टिव्ह केस. काय झालेली आहे? ऑब्जेक्टिव्ह केस. आता आणखी एक उदाहरण बघूया. प्रीती इज कुकिंग पास्ता. या ठिकाणी बघा, पास्ता हे ऑब्जेक्ट आहे, म्हणून इथे नाउन देखील आहे, म्हणून इथे
ऑब्जेक्टिव्ह केस आहे. प्रीती इज कुकिंग पास्ता. मग या ठिकाणी आपण जेव्हा व्हॉटने क्वेश्चन करतो आणि जे आन्सर येतं त्यालाच ऑब्जेक्टिव्ह केस असं म्हणतात. आणि ऑब्जेक्टिव्ह केस ही नेहमी व्हर्ब नंतर येत असते. ऑब्जेक्ट मध्ये नाउन असू शकते किंवा प्रोनाउन किंवा फ्रेज असू शकते. आता फ्रेज म्हणजे काय, तर असा ग्रुपचा वर्ड की ज्याला सब्जेक्ट नाही आणि वर्ब देखील नसतं, पण त्या ग्रुप वरून आपल्याला अर्थबोध होत असतो, पण ते पूर्ण वाक्य नसतं, केवळ वाक्याचा एक भाग असतो, त्याला आपण फ्रेज म्हणतात. याविषयी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर काही वेळा वाक्यामध्ये काय असतं, वर्बचे दोन ऑब्जेक्ट असू शकतात. मग अशा वेळी काय करायचंय, तर ज्या वेळेला दोन ऑब्जेक्ट असतात तर त्यामध्ये दोन केसेस आणखी तयार होतात. ऑब्जेक्टिव्हच्याच दोन केसेस, त्या म्हणजे डेटिव्ह केस आणि ऍक्युजेटिव्ह केस. आता या वाक्यामध्ये आपण डेटिव्ह केस बघणार आहोत. प्रीती गेव नीता अ पीस ऑफ केक. आता या ठिकाणी नीता हे एक ऑब्जेक्ट झालं आणि अ पीस ऑफ केक हे एक ऑब्जेक्ट झालं. असे दोन ऑब्जेक्ट या ठिकाणी आलेले आहेत वाक्यामध्ये. प्रीती गेव नीता अ पीस ऑफ केक. मग नीता हे काय आहे, लिव्हिंग थिंग आहे. नीता लिव्हिंग थिंग्स आहे. आणि पीस ऑफ केक हे काय आहे, नॉन लिव्हिंग. तर या ठिकाणी लिव्हिंग ऑब्जेक्ट जो असतो तो काय असतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. काय असतो, लिव्हिंग थिंग्सला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतात आणि नॉन लिव्हिंग थिंग्सला डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतात. नीता लिव्हिंग थिंग मध्ये येते म्हणून लिव्हिंग थिंग डायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये येतात, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये येतात आणि नॉन लिव्हिंग थिंग डायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये येतात. तर अशा प्रकारे आपण इथे दोन ऑब्जेक्ट आलेले आहेत. जेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो म्हणजे लिव्हिंग थिंग असतो त्यालाच डेटिव्ह केस असं म्हणतात. म्हणजे या वाक्यामध्ये नीता हे काय झालेलं आहे, डेटिव्ह केस झालेला आहे. म्हणजे ज्यावेळी आपण whom ने क्वेश्चन करतो, प्रीती गेव अ पीस ऑफ केक टू whom, नीता, असं जेव्हा उत्तर येतं त्यावेळेला त्याला डेटिव्ह केस असं म्हणतात. आता ऍक्युजेटिव्ह केस म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. ज्यावेळेला नाउन प्रेपोजिशनच्या ऑब्जेक्टच्या रूपात कार्य करते तेव्हा त्याला ऍक्युजेटिव्ह केस असं म्हणतात. द चिल्ड्रन प्ले ऑन द ग्राउंड. मग या ठिकाणी बघा की ऑन द ग्राउंड असं म्हटलंय म्हणजे याचा वर्बशी काही संबंध नाही. द चिल्ड्रन प्ले यातूनही आपल्याला अर्थबोध होतोय, पण ऑन द ग्राउंड असं जेव्हा सांगितलंय तर ग्राउंड हे काय, नाउन आहे आणि त्याच्यासोबत काय आलेलं आहे, ऑन. त्याच्या आधी काय आलेलं आहे, ऑन हे प्रेपोजिशन आलेलं आहे आणि ग्राउंड हे काय आलेलं आहे, नाउन आलेलं आहे. म्हणजे इथे प्रेपोजिशनचा वापर केलेला आहे नाउनच्या आधी, म्हणून या ठिकाणी इथे ऍक्युजेटिव्ह केस बनलेला आहे. प्रीती इज कुकिंग इन द किचन. मग इथे प्रीती इज कुकिंग एवढ्यावर सुद्धा आपल्याला अर्थबोध होत आहे. म्हणजे इन द किचन याचा त्याच्याशी जास्त काही संबंध नाही, पण इथे पहा किचन काय आलेलं आहे, नाउन आलेलं आहे आणि त्याच्या आधी काय, इन हे प्रेपोजिशन आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला प्रेपोजिशन नाउन हे ऍज अ प्रेपोजिशन म्हणून वर्क करत असते त्यावेळी तिथे ऍक्युजेटिव्ह केस होत असते. आता आपण नंबर 3 पॉझेसिव्ह केस बघणार आहोत. आता पॉझेसिव्ह केस म्हणजे काय, तर जेव्हा एखादं नाउन हक्क किंवा मालकी दाखवतो म्हणजे त्यावेळी त्याला पॉझेसिव्ह केस असं म्हणतात. म्हणजे अमुक व्यक्ती किंवा वस्तू ही कोणाच्या मालकीची आहे किंवा कोणाची आहे हे जे जेव्हा ज्या वेळेला व्यक्त होते त्यावेळेला त्याला पॉझेशन असं म्हणतात. आणि हे पॉझेशन दाखवण्यासाठी अपॉस्ट्रोफ एस चा वापर करत असतात. मोस्टली लिव्हिंग थिंगच्या बाबतीतच आपण अपॉस्ट्रोफ वापरत असतो. आता हे अपॉस्ट्रोफ वापरण्याचे काही रूल्स आहेत ते आता आपण बघू.
तर लिव्हिंग थिंग्स साठी आपण अपॉस्ट्रॉफ यस न वापरता पोझेशन ऑफ आणि नाउन अशा प्रकारे आपण त्याचा वापर करत असतो. आता ह्या ऑफचा देखील अर्थ अपॉस्ट्रॉफ यस सारखाच होतो. दोघांचाही अर्थ म्हणजे काय तर मालकी दाखवणे. आता उदाहरण बघा, द चिल्ड्रन्स टॉयज आर कॉस्टली. आता या ठिकाणी बघा, चिल्ड्रन या शब्दाला, या नाउनला आपण इथे अपॉस्ट्रॉफ जोडलाय, म्हणजे वर छोटा कॉमा आणि पुढे यस, याला अपॉस्ट्रॉफ असं म्हणतात. तर अपॉस्ट्रॉफ या ठिकाणी आपण जोडलेला आहे. आणखी एक उदाहरण बघूया, प्रीतीज पास्ता इज डिलिशियस. या ठिकाणी हुज पास्ता, प्रीतीज पास्ता, म्हणजे पास्ता हा कोणाचा आहे तर प्रीतीचा आहे. तर या ठिकाणी हे पोझेशन दाखवण्यासाठी आपण अपॉस्ट्रॉफ यस वापरलेला आहे. आता यानंतर आपण फॉर्मेशन ऑफ द पॉझेसिव्ह केस बघणार आहोत. आता याचे काही रूल्स आहेत ते आपण बघूया. जर सिंग्युलर किंवा प्लुरल नाउन असेल आणि त्या नाउनचा एंड जो आहे तो यस लेटरनी होत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला अपॉस्ट्रॉफ यस लावायचा असतो. राधाच बुक. तर या ठिकाणी राधा हे काय सिंग्युलर नाउन आहे आणि त्याचा जो एंड आहे तो ए ने होत आहे, म्हणजे RADHA. इथे यस हे लेटर आलेलं नाही, म्हणून त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर अपॉस्ट्रॉफ यस लावलेला आहे. राधाच बुक म्हणजे काय तर हे बुक कोणाच्या मालकीचं आहे, राधाच्या मालकीचं आहे, म्हणजे आपण या ठिकाणी पोझेशन दाखवलेलं आहे. त्यानंतर चिल्ड्रन्स बुक. आता चिल्ड्रन हे प्लुरल नाउन आहे, पण ते कशाने एंड होत आहे, एन ने एंड होत आहे, यस ने नाही, म्हणून या ठिकाणी आपण अपॉस्ट्रॉफ यस जोडून पोझेशन दाखवलेलं आहे. जर एखादा प्लुरल नाउन यस या लेटरने एंड होत असेल तर त्यावेळी पुन्हा अपॉस्ट्रॉफ आणि यस लावण्याची गरज नाही, तर त्या ठिकाणी फक्त अपॉस्ट्रॉफ लावून सोडायचा असतो. मग यस लावण्याची, पुन्हा यस लावण्याची गरज नसते. जसं बॉईज स्कूल. या ठिकाणी बॉईज हे काय प्लुरल आहे, ऑलरेडी इथे यस आलेला आहे, म्हणून केवळ अपॉस्ट्रॉफ लावून त्याचा पोझेशन आपण दाखवू शकतो. बॉईज स्कूल, गर्ल्स डान्स. या ठिकाणी सुद्धा केवळ अपॉस्ट्रॉफ लावलेला आहे, यस लावायचा नाही. एखाद्या वेळेला काय होतं की प्रॉपर नाउन सुद्धा यस ने एंड होतं, तर मग अशा वेळेला देखील केवळ अपॉस्ट्रॉफच लावायचा असतो, यस परत लावण्याची आवश्यकता नाही. जसं सुहास. आता हे प्रॉपर नाउन आहे सुहास, पण एंड कशाने होत आहे, यस ने, मग या ठिकाणी सुद्धा केवळ अपॉस्ट्रॉफ लावायचा, यस लावायची गरज नाही. सुहास क्लास. मॅथ्स लेसन, सिविक्स चॅप्टर. मग इथे मॅथ्स किंवा सिविक्स हे काय आहे तर हे प्लुरल नाही आहेत, तरी सुद्धा ते क्लासिकल नाउन म्हणून म्हणतात, तेव्हा याला फक्त केवळ अपॉस्ट्रॉफ लावायचा असतो, यस लावण्याची आवश्यकता नाही. जर कंपाऊंड नाउन असेल त्या ठिकाणी देखील आपल्याला अपॉस्ट्रॉफ जो आहे तो लास्ट वर्डला एंड करायचा असतो. जसं ब्रदर इन लॉज. मग लॉज हा शेवटचा वर्ड आहे, म्हणून या ठिकाणी अपॉस्ट्रॉफ हा लास्ट वर्डला जोडायचा आहे. डॉटर इन लॉज, ब्रदर इन लॉज. अशा प्रकारे आपल्याला कंपाऊंड नाउन मध्ये शेवटच्या म्हणजेच लास्ट वर्डला अपॉस्ट्रॉफ यस जोडायचा आहे. इनिशियल्स असतात, जसं प्राईम मिनिस्टर. आता प्राईम मिनिस्टरचं फक्त आपण इनिशियल घेतो, PM असं म्हणतो, यावेळी देखील आपल्याला अपॉस्ट्रॉफ यस जोडत असतात. PMs. इथे PM म्हणजे प्राईम मिनिस्टर आणि त्याला आपण अपॉस्ट्रॉफ यस लावला. PMs. VIPs म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. आता हा झाला ॲब्रिव्हिएशन म्हणजेच काय इनिशियल्स, त्या ठिकाणी देखील आपण अपॉस्ट्रॉफ यस जोडत असतो. आता आपण लिव्हिंग थिंग्सला अपॉस्ट्रॉफ दाखवून पोझेशन कसं दाखवायचं ते शिकलो.
त्यानंतर नॉन लिव्हिंग थिंग साठी जर वापरायचं असेल, पोझिशन दाखवायचं असेल तर ते कसं दाखवतात? द पेजेस ऑफ द बुक. मग हे बुक काय नॉन लिव्हिंग थिंग्स आहे आणि त्याचे पेजेस, बुक्सचे पेजेस असं जर दाखवायचं असेल तर आपण पहिले पोझिशन द पेजेस, मग ऑफ आणि मग नाउन असं घेतो. याला देखील पोझिशनच म्हणतात. अपॉस्ट्रॉफ आणि ऑफ हे दोन्हींचा अर्थ एकच होतो. ते दोन्ही पोझिशनच दाखवतात, म्हणजेच काय ओनरशिप दाखवतात किंवा मालकी दाखवतात. तर पेजेस ऑफ द बुक, एजेस ऑफ द टेबल, हँडल ऑफ द बायसिकल अशा प्रकारे नॉन लिव्हिंग थिंग्स साठी पोझिशन दाखवत असतात. तर आज आपण पोझिशन कसं लावायचं आणि नाउन केसेस बघितल्या. आता व्होकेटिव्ह नाउन केस आणि कमेंट ऑफ द वर्ब, त्याचप्रमाणे केसेस इन अपोजिशन टू द नाउन हे जे प्रकार बाकी आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.